हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माझं नाव आकाश बनकर. आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 24 ऑक्टोबर, वार आहे शुक्रवार. तर आपण जसं माझ्या आधीच व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर आपण घरी बारामतीला आलतो. तर आपली अर्निंग वगैरे त्यामुळे थांबलेली. आपण दिवाळी सुट्टीसाठी आलो आहे. तर आज म्हणजे काल भाऊबीज झाली, तर आज सकाळी आम्ही आता निघतो पुण्यासाठी. तर पुण्यात जाऊन आपली अर्निंग पण चालू होणार आहे. पण थोडीशी गडबड आहे. जसं मी अगोदर व्हिडिओमध्ये मला सांगितले की आपण पुण्याला गेल्यानंतर चॅलेंज घेणार होतो 2 lakhs in 90 days अँड फॅट टू फिट इज 90 days. तर थोडंसं त्यामध्ये अडचण आली आपल्याला, म्हणजे काय ते तुम्हाला दाखवतो. तर हे बघू शकता, माझा जो उजवा पाय आहे म्हणजे इथं या साईडला थोडंसं क्रॅक आलं आहे या साईडला. घरी इथेच दिवाळीच्या लायटिंग वगैरे करत होतो तेव्हा पडलो आहे. तर डॉक्टरला वगैरे दाखवून आलो, एक्सरे काढून थोडा क्रॅक आला आहे. त्यामुळं तर म्हणजे मी जिमला नाही जाणार आहे, पण मी असं नाही ठरवलं की चॅलेंज नाही एक्सेप्ट करायचं. चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे. आपल्याला वजन कमी करायचं आहे. तर वजन जास्त असल्यामुळेच आपला पायाची हड्डी पण क्रॅक झाली ती थोडा उंचावरनं खाली उडी मारली तर. आणि भले मला जिमला जाता येत नाही, पण मी घरीच वर्कआउट करणार आहे डेली मॉर्निंगला. आणि काय डाएट फॉलो करणार आहे ते सुद्धा मी अपडेट करणार आहे. आणि आपली डेली अर्निंग जी आहे ती अर्निंग पण डेली असणार. मी जास्त करून विचार करतो आता इंटरसिटी चालू करायला, फक्त इंटरसिटी मारायचं. तर बघूया पुण्यात गेल्यावर कसं होतंय, काय होतंय. तर आता वाजलेत 8 वाजलेत. आपण 10, 10:30 किंवा 11 वाजेपर्यंत इथून निघणार आहे बारामतीमधून. तर निघल्यानंतर बाकी डॅश कॅमचा वगैरे पण सेटअप केला, म्हणजे जो ॲक्शन कॅमेरा वगैरे आणला तर सेटअप केला आपण. त्याचे पण थोडेफार रेकॉर्डिंग येतील, वेगवेगळे अँगल येतील आता. आणि माझा डेलीचा शेड्यूल पण येतील. आणि इंस्टाग्राम शॉर्ट पण अपडेट करणार आहे मी, शॉर्ट्स व्हिडिओज म्हणजे रील्स वगैरे ते पण अपडेट करणार आहे. कारण त्यात पण जास्त आपल्याला असं रिस्पॉन्स येऊ शकतो. आणि बाकी राहिलं अर्निंगचं, तर सेम अर्निंगचं चॅलेंज असणार आहे 2 lakhs in 90 days. ठीक आहे, म्हणजे 90 दिवसात आपल्याला 2 लाख कमवायचे. आणि एक्स्ट्रा सेव्हिंग जी आपली चॅट होता अगोदर, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर तुम्हाला समजा अगोदर एक्स्ट्रा सेव्हिंगचं चॅट येतो, तो कंटिन्यू असणारच आहे. तो एक स्टॉप झाला तर आपण 1 आठवडा इथं आलतो बारामतीला म्हणून. तर तो पण आता चालू करणार आहे आपण. प्लस जे आपलं फॅट टू फिटची जर्नी ती चालू करायची. त्यात पण आपल्याला किती खर्च वगैरे येतो, काय आपण घेणार आहे. जसं वे प्रोटीन झालं, परत क्रेटीन झालं, प्री वर्कआउटसाठी पण झालं, ते सगळं पण घ्यायचं. आणि बाकी आपल्याला पायाकडे पण लक्ष द्यायचं. पायाला फक्त अजून 20 दिवस तरी हे म्हणजे चालता वगैरे येतं, आपल्याला सगळं करता येतं. फक्त याची की 100% लोड पायावर देता येत नाही आहे. तो पण 15-20 दिवस पाय नीट होईपर्यंत थोडा त्याच्यावर कमी लोड देत आहे. बाकी काय नाही. त्यामुळं आता बघूया कसं होतं आपलं. आता झालं जेवायच्या गोष्टी जे होतं तसं. आधी माझी कारचा ॲक्सिडेंट झाला, आता थोडा पाय माझा फ्रॅक्चर झाला. पण ठीक आहे, काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे. जीवनात चढ उतार येतच राहतात, एवढं काय हार मारायची नाही. भले आपल्या जिमला ना जाऊ शकत, आपण पण घरी वर्कआउट करू शकतो मॉर्निंगला. मी याच्या अगोदर पण केलेलं आहे, तर आपण तेच करणार आहे. म्हणजे महिनाभर आपण घरी करूया, 2 महिने आपण जिमला जाऊया, असं करूया. एवढा काय प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया निघल्या. मी परत मी रेकॉर्ड करेन की आपल्याला निघायला किती वेळ लागतं. काय अगर CNG वगैरे रात्रीच म्हणून फील करून आणलेला, सकाळी कुठे लाईन वगैरे लावायला नको. तर ठीक आहे, जेव्हा आपण पुण्यात पोहोचू आणि पहिली ट्रिप कुठली लागते वगैरे किंवा घरी किती वाजता पोहोचते ते बघूया आपण. तर सध्या आम्ही 11 वाजून 10 मिनिटांनी निघालो आहे. आपल्या 12 मी आणि भाऊ आहे सध्या, तोच गाडी चालवतोय. तर आता पोचायला 2-2.5 तास लागतील बारामतीला, सॉरी पुण्याला. तर बारामतीचं निघालोय, तर बघू पोचलं तर 3 तास लागतील पोचायला. पुण्यात पोचल्यावर येऊया आपण ऑनलाईन, परत उबरला वगैरे ऑनलाईन मी येणार आहे, काम करणार आहे. बघू, जर जास्त लेट झाला, दुपार झाली तर नाही करणार, कारण दुपारचे रेट कमीच असतात. तर बघूया काय होतं. बाकी एवढा माझा पायाला पट्टी तर आहे सध्या, पण काम करता येतं. फक्त डॉक्टरांनी सांगितलं जास्त लोड नाही द्यायचा आहे, जेवढं कमी चालवतं तेवढं. तर बघू, माझा विचार पण इंटरसिटीचा जसं मी बोललो तसं आहे. काय होते बघूया, आता जाऊया. 3 तासानंतर येतो मी ऑनलाईन. तर नाही आलो तरी अपडेट देईल, आलो तरी अपडेट देईल. आणि बाकी कोणाला काय डाऊट वगैरे असेल की कोणाला काय असेल तर माझी इंस्टाग्राम आयडी त्याला मला डायरेक्ट मेसेज करा किंवा कमेंट जरी करा, मी नक्की रिप्लाय देईल. की इन्शुरन्स क्लाइममध्ये किती टाईम लागला, किती खर्च झाला, हे सगळं ऐकायचं. म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ते पण मी तुम्हाला देईल नक्की. तर काय असेल कोणाला विचारतं कमेंट करा मला. पोचला आता चिंचवडला, वाजले 2:06 झालेत. आता तो इंडियन आपला रेग्युलर पंप इथनं CNG भरून जाव्या घरी. CNG किती उतरला आहे रे? CNG आपला 4 कांडी उरला आहेत. बाकी आता इथनं CNG पंपवर लाईन तर नाही, दिवाळीच्या सगळ्यांना सुट्ट्या अजून संपल्या नाही वाटतं. रिकामाच आहे पंप, भरूया CNG आणि जाव्या घरी. तर मित्रांनो, आता मग आलो आहे गाडीजवळ. आपली गाडी इथंच आहे, तर आता आपण चाललो ऑनलाईन. आपला मोबाईल लावला. CNG तुम्हाला दिसत नसेल तर CNG दाखवू. CNG आपला सध्या फुल करून आलो येतानीच. आणि वाजलेत आता 3:09 झालीत. आपण स्टार्ट करतोय. तर बघा पहिली ट्रिप आपल्याला कुठून लागते. तर मित्रांनो, जशी मी गाडी काढली ना
की काय माहित काय आता रॅपिडो मी ऑन केलं. रॅपिडो पहिली मला इंटरसिटी लागली डायरेक्ट आता मुंबईची 2200 समथिंग काय दाखवलेले. आणि काय 2.5 तासाचा रस्ता आहे. कालबादेवीला जायचं त्यांना. म्हणजे नाही बोललं तरी ना आपल्याला मी सांगतो इथं 7 मिनिटं होते. कॉल पण आला, कन्फर्म पण केलं. नाही बोललं तरी ना मी याच्यावर चेक करून गेलो गोल मॅप 2.5 तास दाखवतोय. 2.5 तास का आपल्याला जो अटल सेतू मारून गेलो ना आपण तर लगेच पोचतोय. तर म्हटलं त्याला ठीक आहे बरं आहे. म्हणजे आत्ताच जस्ट म्हणजे घरात आलो, गावावर आलो आपण, जेवण वगैरे केलं. जेवण करू आपण आता निघालोय. तर म्हणजे जेवण करून डायरेक्ट निघालो की डायरेक्ट मला पहिली ट्रिप लागली मुंबईची. म्हणजे असं बोलतात ना काय नशीब चांगलं आहे का काय आता माहीत नाही. तर जाऊया थोडा आपला मी येताना बोललो सुद्धा होतं की आपण हेच करायचं की मुंबई पुणे फक्त ट्रिप मारायची आहे. कारण म्हणजे कसं पायाला जास्त लोड पडणार नाही. तर रॅपिडोकडूनच मला वाजली. म्हणलं चला ठीक आहे बरं, एक नंबर वाजली ट्रिप, आता जाऊया. तर बघा गेल्यावर काय होतंय. आणि तिथनं रिटर्नची ट्रिप तर भेटली पाहिजे. नाही भेटली तरी तिथे गेला लोकली रॅपिडोच्या पडतात आपल्याला. तर रॅपिडोच्या तरी पण लोकल पडली तरी ती मारूया तिथं आपण. बघू काय होतंय. कस्टमरला ड्रॉप करतोय. ड्रॉप केल्यावर भेटूया आपण. म्हणजे आता जाऊ पिकअप करायला, सॉरी जाऊया पिकअप करायला. कस्टमर बोललाय की मला 10 मिनिटं लागतील. तर 10 मिनिटं त्यांच्या लोकेशनवर जाऊन वेट करूयात. कस्टमरच्या लोकेशनवर थांबला आपण इथे पिंपरी मार्केटमध्ये. टोटल बघू शकता 26 मिनिटं झालेत. त्याचा आपल्याला एक्स्ट्रा चार्ज तर भेटतोय. पण ठीक आहे, पण जास्त पण थांबतलं आता काय याच्यात दिलं 30 मिनिटपर्यंत आपण थांबू शकतो. आणि पर मिनिट 1.5 रुपये भेटतात ते. म्हणजे आता याच्यावर 26 रुपयाचे किती होतं तेच काय 20-40 रुपये काय एक्स्ट्रा होतील, 30-40. बघूया थांबूया आता किती वेळ लागतं बघूया. कस्टमर फोन तर केला तर मला येतो 5 मिनिटात वेट करूया. 9074 तो मतलब उनको बताया ना टोल अलग से लगता है, टोल का उसमें चार्ज नहीं आता. तो मैं दूंगा ना आपको. हाँ, ले रहे हो जितना आप देते जाना वो होगा ना आपका फास्ट टैग. हाँ वही फास्ट है. बता देना कितना घटा, मैं आपको हाँ वो दिखा दूंगा. एक साथ पेमेंट कर दूंगा. हाँ अपना तीन टोल लगते हैं. हाँ दिख जाएगा. ठीक है मेरे को वहीं एक साथ में आपको दे दूँ, कोई दिक्कत नहीं. क्या है ना कभी किसी कस्टमर को पता नहीं होता. नहीं रहेगा बाद में बोलने. हाँ वही अपन क्यों पहले क्यों नहीं बताया. वही तो ऐसा हुआ है. मतलब बहुत जन के पास होता है क्या, कस्टमर को पता नहीं रहता ना. इसमें अब जो जैसे मैं पहली बार इससे बुक किया हूँ समझ लो. हाँ मतलब आउट ऑफ सिटी. हाँ तो मेरे को जानकारी नहीं है. अरे नहीं उसमें लिख के भी आता है उसमें ऐप में. अच्छा तब भी आदमी. हाँ हेलो झालं का. ठीक पढ़ता नहीं. हाँ अरे पढ़ते भी नहीं. मतलब ऐसे कभी भी ऐसा तो जो खुद लिखे पढ़े रहते ना वो भी नहीं पढ़ते. नहीं हम भी हो गया भाई, अब बुक किए. हाँ वो बोलते अरे हमको तो इतना दिखा, टोल का तो कुछ बोला ही नहीं. ऐसा हो जाता है. तर सगळ्यांना माहिती आहे हा अटल सेतू ब्रिज आहे. तर आपण अटल सेतू ब्रिज पर्यंत पोहोचलोय. तर इथनं डायरेक्ट आपण कॉटन ग्रीनच्या साईडला उतरणार आहे. आणि इथे जाता आपल्याला टोल पण लागतो. तो हा टोल आहे ते जे 250 रुपये चार्जेस आहे. म्हणजे तुम्ही जर मुंबईवरनं जाताना टोल मारा तरी 250 पे करावे लागतील. आणि जर मुंबईवरनं येत असाल तुम्ही तर तरी 250 रुपये पे करावे लागतात. तर बघू शकता एकदम म्हणजे याच्यावर 60ची लिमिट आहे. तर आता आपण इथनं उतरतोय. तर हा ब्रिज आता इथं एंड होईल. देखो 2316 हुआ है. 316 और 500 570 2886. आपने मुझे कितना दिया? 3000 दिया. हाँ ये हो गया देखो. तो बस भी नहीं है ना वो तो दो 20-20 रुपये पूरा बजट आपको ऑनलाइन कर देता है. अच्छा जी चलो डन होगा. मेरे पास भी नहीं है चाय वाय पीना. ठीक है चलो.
तर 3000 रुपये आपल्याला कॅश भेटली आहे. आणि एक नवीन काहीतरी चालू झालं आहे, कॅब इकॉनॉमी इंटरसिटी, कॅब इकॉनॉमी एअरपोर्ट, कॅब प्रीमियम एअरपोर्ट आणि कॅब एक्सेल एअरपोर्ट तर आपल्या येणार नाही. ठीक आहे, असू दे. एक्सेल म्हटलं, अरे यार आपल्याला इथले आता लोकल भाडेच वाटते रॅपिडोवरनं. या ट्रिपचे आपल्याला 2316 रुपये भेटले टोटल. हे बघू शकता 2316. आता इथं बघा पुढची ट्रिप कुठं लागते आपल्याला. पुढची ट्रिप पण लागली मला, उबर करायला लागले इंटरसिटी, म्हणजे आपल्याला पिंपरी चिंचवड लागली. बरं झालं, 1800 समथिंग कितीतरी आहे. आणि कस्टमरचं पिकअप पण आपल्याला आले, जवळच आहे. कुठं तर मरीन ड्रायव्हच्या साईडने कुठं तरी जावं. इथं ट्रॅफिकवरून थोडं निघा, 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर कस्टमरचा कॉल वगैरे नाही केला, पण हे ऑन जर केलं ना आपलं उबर, तर उबरवरती शो होतं आहे. तर डायरेक्ट जाऊया, पिकअप करूया. पिकअप करून डायरेक्ट निघूया. जायला आपल्याला माझ्या मते आपण मरीन साईडला 3 तास तरी मॅक्झिमम जातील, 3-2.5 तास. जर बाय चान्स जर कस्टमर बोलला आपण जर जसं बघाशी आलो अटल सेतूवरनं जर परत आलो तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही होणार. मग आपण 2.5 तासात पोहोचू शकतो लवकर. आता कस्टमरवर डिपेंड आहे, कारण अटल सेतूवरनं यायचं म्हटलं 250 रुपयाचा टोल एक्स्ट्रा लागतो. जर कोणाला माहीत नसेल तर एक सांगतो एक्झाम्पल, जर आपण पुणे टू मुंबई ट्रॅव्हल करतोय तर आपल्याला 320चा नॉर्मल टोल लागतो. बट तुम्ही येताना अटल सेतू हा ब्रिज मारताय तर त्याचा 250 रुपये 1 राऊंडचा चार्जेस आहे. म्हणजे 250 रुपये येताना, जर जाताना परत तो ब्रिज मारला तर परत 250 रुपये. आणि सेम बाकीचे टोल 320 रुपये. तर आणि ते आपल्या ओला असू दे, उबर असू दे किंवा रॅपिडो, तिन्ही याच्यामध्ये ते बिलमध्ये ॲड होत नाही. ते कस्टमरकडनं आपल्याला आपल्या बिलच्या व्यतिरिक्त घ्यावं लागतात. तर ठीक आहे, आलं. आता इथं कस्टमरच्या लोकेशनवर पिकअप करतो. कस्टमरला कॉल करतो आधी, कस्टमर कुठे, आणि पिकअप केलं आपल्याला त्यांना विचारूया किती वेळ लागेल. आपण सध्या आता त्या मरीन ड्राईव्हला आहे. असा राग येतो कस्टमरचा, पण त्याला पण एक तर दम देत ना. एक तर मरीन ड्राईव्ह याला पोलिसांना काय माहिती कोण VIP येते म्हणून सगळे युटर्न बंद केलेत. एंडिंगला जावा तिथनं युटर्न मारून या. त्याच 15 मिनिटाचा कस्टमर फोन करतोय आणि त्यात मग कस्टमरचा आवाज येत नाही, रेंज नाही म्हणून. आता काय बोलायचं अशा कस्टमर लोकांना? त्याला दमदीर पण नाही, काय नाही की बाबा माणूस येतोय नाही येते. काय राईड कॅन्सल, खाली पकडले मी 15 मिनिटं इथं फिरत बसलो आणि राईड कॅन्सल केली. बोला, असे कस्टमर सुद्धा असतात. काय बोलायचं? मी तर चाललेलो 4 मिनिटाच्या अंतरावर आणि याने कॅन्सल केली आहे. बघू शकता इथं याला 1 वे युटर्न मारून देत नाही कोणाला. काय कोण आहे, VIP येतं त्यामुळे आम्हाला हे बघूया. जर लोकेशनला गेला कस्टमर भेटला तर कस्टमरशी बोलूया, नाही तर मग आपलं बघूया दुसरी बुकिंग भेटली तर ठीक आहे. अंडरग्राऊंड रोड आहे तिथं आपल्याला मरीन ड्राईव्ह पासून डायरेक्ट हा रोड आपल्याला हाजी अलीला निघतो. तर कोणाला माहीत नसतं त्यासाठी रेकॉर्डिंग करतोय. तर हा एक सोपा मार्ग आहे. म्हणजे इथनं आपल्याला कुठं बाहेर साईडला दादर साईडला जायचं असेल तर इथनं 10 मिनिटात बिना कोणत्या ट्रॅफिकचा वगैरे अंडर पासिंग आपण डायरेक्ट हा हे निघणार हाजी अलीला. हाजी अली म्हणजे हाजी अली जागाच्या पुढे निघतो हा अंडरग्राऊंड. तर जाऊया, बघूया, एकदा दाखवतो तुम्हाला. आणि फक्त इथं 4 व्हीलर अलाउड आहे, 2 व्हीलर अलाउड नाही आहे. रॅपिडो कोणा राईड वाचतात पण लोकल वाचतात. रॅपिडोकडनं इंटरसिटी घेणार लोकल असं, उबरकडनं आली पण त्या कस्टमरने कॅन्सल केली. आता काय बोलायचं, बघूया. आता आपल्याला त्याचा पण CNG पण भरावं लागेल. 4 कांडी CNG बाकी आहे. 530 कुर्ला वेस्ट नाही कुर्ला वेस्ट. रॅपिडो पण मोठमोठ्या ट्रिप वाचतात पण लोकलच वाचतात ते 530 600च्या असं. पण आपल्याला बघूया काय, आपल्याला जायचं आहे पुणे. आता काय नाही, माझ्या डोक्यात हेच झालं, जातो सायांना, माझे मित्र आहेत, मित्रांना भेटतो. मग आता काय करणार, ट्रिप लागेपर्यंत. ट्रिप लागेल मला असं वाटतंय, बघूया काय होतं. एक चांगली ट्रिप लागल्या कस्टमरने कॅन्सल केला काय. मला पूर्ण 5G नेटवर्क आहे तरी कस्टमर हॅलो करता आवाज नाही आला. आता नाही आवाज येतो पण तुला रेंज नाही, काय करू मी
मला पुन्हा 5G रेंज आहे. आणि इथं स्पीड लिमिटेड पण आहे बघा किती. 60ची स्पीड लिमिट आहे अंडरग्राऊंडला या, म्हणजे 60च्या वर गेलं डायरेक्ट फाईन. हे समुद्राच्या आतून रोड आहे. आपला अंडरग्राऊंड रोड म्हणजे हा जसा आजूबाजूला म्हणजे हे ट्रान्सपरंट नाही, आता बाजूला सगळं आजूबाजूला आपला पाणी वाहत आहे. समुद्राच्या आतून हा टनल बनवलेला आहे. तुम्हाला माहिती असं कोणी पण असं यूट्यूबवर वगैरे टाकून सर्च करू शकतो. तुम्हाला स्ट्रक्चर वगैरे 3D स्ट्रक्चर बघायला भेटेल. आता मी शोधतो गुगल आणि जमलं तर स्क्रीनशॉट शेअर करतो इथं. आणि याच्याने तासभरचा रस्ता आहे ना, 10 मिनिटात कव्हर होतो. एक तासभराचा रस्ता या अंडरग्राऊंडमुळे. पुढे 30 किलोमीटर 680 रुपये भेटतात ते. महालक्ष्मी हरियाली जायचा CNGचा खर्च असा निघू शकतो जर केलं तर. पण नाही, बघूया आपण थोडंफार वेट करूया. अरे सायन जुनापट्टी वगैरे आली लोकल तरी एक्सेप्ट करेल. 10 अंडरग्राऊंड संपलाय तर आपण आता जाऊया आणि CNG वगैरे भरल्यावर तर काही प्रॉब्लेम नाही. आपली ती ट्रिप कॅन्सल झाली आणि आता इथं तर मुंबईमध्ये पाऊस चालू आहे. मी बोललो मी सायनला आलो तर आपल्याला इथं चेंबूर मैत्री पार्कवरनं ट्रिप लागली आहे रावेची. सेम प्राईस 1800 समथिंग काही लागली आहे. बोललो ठीक आहे जरा बरं आहे. तर कस्टमरला पिकअप करतो आणि ड्रॉप करून दाखवतो. आधी कस्टमरला जर पिकअप करतो त्यांना सांगूया की असं म्हणजे टोल वगैरे तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागतो, म्हणजे अमाऊंट ॲड होऊन नाही येत बिलमध्ये. सांगितलेलं बरं राहतं, कस्टमर नंतर बोलेल की माहीत होतं वगैरे. बाकी इथं तर मुंबईत पाऊस चालू आहे बाबा जोरात. आपल्या पुण्यात तर माहीत नाही, सकाळी नव्हता. बघूया काय होतंय. 12मध्ये का रात्री होता. जातो कस्टमर पण लोकेशन 3 मिनिटाच्या अंतरावर होतोय. बघूया. सर टोल का अलग से देना पड़ता पता ना? ओके, कुछ कस्टमर को पता नहीं होता. तर मित्रांनो ट्रिप आपण ड्रॉप केले इथं रावेतला ना, एक्सप्रेस हायवेलाच आहे. तर म्हणजे हे थोडं हिंजवडीच्या साईडला वगैरे ते मला प्रॉपर ॲड्रेस नाही माहिती आहे. तर त्याचे आपल्याला 1000 किती भेटले दाखवतो तुम्हाला. म्हणजे सकाळी जी दुपारी रॅपिडोची ट्रिप घेतलेली ती ड्रॉप केली, त्याचे आपल्याला 2300 काहीतरी भेटले. टोटल आपण केली ना, अजून करूयात दादा. आता 1 मिनटं. हां घेतला टन. हां तर दाखवतो तुम्हाला. हे बघा इंटरसिटी त्याचे भेटले 1746 रुपये. 1763. तर 1763 आपण प्लस करूया. हे टोल वगैरे आपले जेवढे पे झाले ते कस्टमरने वेगळे दिले, ते आपण काउंट नाही करत आहे. आणि टोलचे वेगळे द्यायचे असतात. 1763 प्लस 1763 प्लस रॅपिडोचा रॅपिडोच्या ट्रिपचे
कुठचे भेटलेत 2316 बघू शकता 2316 याचे भेटलेत रॅपिडोचे 2316. आता मला प्रॉपर माहीत नाही की तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसते की नाही दिसते अमाऊंट, कारण मी तर फर्स्ट टाइम म्हणजे आता दाखवतो व्हिडिओमध्ये आपला गोप्रो यूज करतो. आता घरी गेला मला एडिटिंगमध्ये समजेलच, जर क्लिअर दिसत नसेल तर मी स्वतःहून स्क्रीनशॉट ॲड करेल. पण बाकी ओव्हरऑल आपली टोटल बघा हे जे होते 4079 रुपये 4079. यातलं CNG माझा आता याच्यात हाफ टँक आहे अजून, तर गाडी टोटल 300च्या आसपास काय चालेल 312. तर CNG माझा मायनस करतो मी, टोटल 900चा CNG गेला असेल मायनस 900, तर 3179 रुपये आजची आपली सेविंग उरली आहे ओव्हरऑल कट वगैरे करून. तर ठीक आहे, चांगलीच अर्निंग झाली. आपण दुपारी लेट चालू केलं तर बारामतीवरून आल्यानंतर जेवण वगैरे करून आपण अर्निंगला स्टार्ट केलं तर जसं व्हिडिओमध्ये बघितलं. तर ठीक आहे, ओव्हरऑल चांगली अर्निंग झाली आहे. जी पहिली ट्रिप आपली कॅन्सल नसेल तर आपण अजून लवकर आलो असतो. आता 10:54 झालेत, तर टायमिंग तुम्हाला दाखवतो 10:55 झालेत आता. तर हेच की जर आपण जरा लवकर आलो असतो, म्हणजे ती आधीची ट्रिप भेटली असती तर जरा लवकर आलो असतो, पण असं होती ट्रिप कॅन्सल झाली, दुसरी ट्रिप भेटली. मग काय ना आपल्याला एवढा म्हणजे बोलतात ना उलट ही ट्रिप परवडली, त्यामध्ये जास्त किलोमीटर त्याच्यात कमी होते. पण ठीक आहे, काय एवढा प्रॉब्लेम नाही. आता एवढं होत राहतं. एवढंच आहे की मला वाटलं नाही की आज आपला एवढा बिझनेस होईल. 3 आज माझा झाला आहे. मी अपेक्षा नव्हती केली, कारण बारामतीवरून आलो मी तर विचार होता हाफ डे वगैरे घ्यायचा. म्हटलं जाऊ दे तरी आपण करूया. ठीक आहे, रॅपिडोकडनं चांगली ट्रिप लागली पाहिजे त्यामुळे झालं. तर आता जातो घरी आणि आजचा दिवस आपण इथंच एंड करूया. बाकी मग आता उद्या सकाळी लवकर उठून नाश्ता वगैरे आपल्याला आता डेलीचं रुटीन आपल्याला स्टार्ट करायचं आणि ते डेलीचे व्लॉग मला टाकायचे आहेत. मी आपलं मिनी व्लॉग जे आहेत इंस्टावर टाकायचे त्याच्यावर पण टाकल. त्यासाठी नक्की माझी इंस्टाग्रामची ID मी परत एकदा मेन्शन करतो डिस्क्रिप्शनमध्ये, आणि माझ्या यूट्यूब चॅनलच्या अकाउंटचे पण लिंक बायोमध्ये आहे. तर नक्की जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा, कारण त्याच्यावर आता खूप सारे अपडेट येणार आहेत. कारण मी मोस्टली शॉर्ट्स व्हिडिओचे अपडेट त्याच्यावर टाकणार आहे. बाकी कस्टमरशी बोलणं वगैरे ते सगळे पण त्याच्यावर टाकणार आहे. कारण आता सध्या म्हणजे आपण तसं करू शकतो, मी त्या डोक्यातच विचार केला आहे. तर ठीक आहे, भेटूया मित्रांनो आपण उद्या. आणि थोडंफार आता उद्या अँगल थोडं अजून चांगले भेटतील, कारण मी जे एक्सेसरीज वगैरे मागवलेला त्या अजून आल्या नाहीत. ज्या गोप्रोसोबत बॉक्समध्ये जे आलतात त्याच एक्सेसरीज आहे, म्हणून थोडंफार बॅग शूट वगैरे असंच करतोय. बाकी येतील 1-2-3 दिवसात होऊन जाईल. आणि उद्या कदाचित आपण एक 5G मोबाईल पण मागवलेला कॅबसाठी मी दिवाळीमध्ये मागवणार होतो, तर तो पण उद्या डिलीट होणार आहे. कोणता मागवला काय मागवला त्याचे फ्युचर पण सांगतो, आणि का मागवला त्या पाठी रिझन पण आहे. त्यात पण मी आधी कलर थोडा रॉंग चॉईस केला, तेव्हा लगेच क्लिक नाही झालं डोक्यात. ब्लॅक चॉईस केला पण ब्लॅकचा मी मोबाईल कॅन्सल करून ब्लॅक कलरचा कॅन्सल करून परत दुसऱ्या कलरचा मागवला. कारण त्यामागं रिझन असं आहे की तुमच्या लोकांना माहीत आहे बाकी की ब्लॅक कलर जो आहे ऊन जे आहे ना जास्त खिचतं. म्हणून आपला मार्गात आपण जास्त करून मोबाईल आपला स्टँडवर असतो. कधी पण जो कॅब ड्रायव्हर आहे त्याला माहीत आहे त्याचा मोबाईल नेहमी मोबाईल स्टँडवर असतो. त्यामुळं काय प्रॉब्लेम होतो की हीट जे आहे ना जास्त आपला मोबाईल ऑब्झर्व करतं आणि मोबाईल लगेच ओव्हरहीट होतो. मग ते कधी कधी AC लावून ACच्या ब्लोअरसोबत ठेवा वगैरे हे सगळं करावं लागतं. त्यांचे असे थोडेफार मोबाईल जुने असतील किंवा तेवढे कॅपॅसिटीचे नसतील ते मोबाईल. आता मी पण मागवला, मी आता जो उद्या मागवला आहे तो पण काय जास्त महागाचा वगैरे 10,000चाच मोबाईल आहे, 9,500चा पोकोचा मागवला आहे. तर ते मला फंक्शन चांगले वाटले, त्याचा प्रोसेसर चांगला वाटला. 8GB रॅमचा मागवला आहे, कारण आपला मिनिमम आता 4GB तर होत नाही, 6 किंवा 8GB तरी पाहिजे मिनिमम या कामाला. आणि खासकर 5G होता म्हणून मी मागवला आहे. तर ठीक आहे, उद्या येईल तो अनबॉक्सिंग करूया आणि भेटूया आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचं आपलं अर्निंग आवडली असेल आणि माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या. आणि थोडंफार आता उद्या अँगल थोडं अजून चांगले भेटतील, कारण मी जे एक्सेसरीज वगैरे मागवलेला त्या अजून आल्या नाहीत. ज्या गोप्रोसोबत बॉक्समध्ये जे आलतात त्याच एक्सेसरीज आहे, म्हणून थोडंफार बॅग शूट वगैरे असंच करतोय. बाकी येतील 1-2-3 दिवसात होऊन जाईल. आणि उद्या कदाचित आपण एक 5G मोबाईल पण मागवलेला कॅबसाठी मी दिवाळीमध्ये मागवणार होतो, तर तो पण उद्या डिलीट होणार आहे. कोणता मागवला काय मागवला त्याचे फ्युचर पण सांगतो, आणि का मागवला त्या पाठी रिझन पण आहे. त्यात पण मी आधी कलर थोडा रॉंग चॉईस केला, तेव्हा लगेच क्लिक नाही झालं डोक्यात. ब्लॅक चॉईस केला पण ब्लॅकचा मी मोबाईल कॅन्सल करून ब्लॅक कलरचा कॅन्सल करून परत दुसऱ्या कलरचा मागवला. कारण त्यामागं
रिझन असं आहे की तुमच्या लोकांना माहीत आहे बाकी ना की ब्लॅक कलर जो आहे ऊन जे आहे ना जास्त खिचतं, म्हणून आपला ऊन आपण जास्त करून मोबाईल आपला स्टँडवर असतो. कधी पण जो कॅब ड्रायव्हर आहे त्याला माहिती आहे त्याचा मोबाईल नेहमी मोबाईल स्टँडवर असतो. त्यामुळं काय प्रॉब्लेम होतो की हीट जे आहे ना जास्त आपला मोबाईल ऑब्झर्व करतं आणि मोबाईल लगेच ओव्हरहीट होतो. मग ते कधी कधी AC लावून ACच्या ब्लोअरसोबत ठेवा वगैरे हे सगळं करावं लागतं. त्यांचे असे थोडेफार मोबाईल जुने असतील किंवा तेवढे कॅपॅसिटीचे नसतील ते मोबाईल. आता मी पण मागवला, मी आता जो उद्या मागवला आहे तो पण काय जास्त महागाचा वगैरे 10,000चाच मोबाईल आहे, 9,500चा पोकोचा मागवला आहे. तर ते मला फंक्शन चांगले वाटले, त्याचा प्रोसेसर चांगला वाटला. 8GB रॅमचा मागवला आहे, कारण आपला मिनिमम आता 4GB तर होत नाही, 6 किंवा 8GB तरी पाहिजे मिनिमम या कामात, आणि खासकर 5G होता म्हणून मी मागवला आहे. तर ठीक आहे, उद्या येईल तो अनबॉक्सिंग करूया आणि भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचं आपलं अर्निंग आवडली असेल आणि माझं बोलणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक द्या.